नमस्कार मित्रांनो. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत. आवडत असतील तर प्लीज व्हिडिओजला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि जे काही सजेशन्स तुमचे असतील व्हिडिओबद्दलचे तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करत जा, जेणेकरून मी ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेल. तर आज अगेन आपण एका नवीन प्रोजेक्टला व्हिजिट केली आणि हा प्रोजेक्ट आहे धानोरीमधला गुडविल ब्रिजचा. तर त्या प्रोजेक्टबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. स्कीम बद्दल इन शॉर्ट डिटेल्स. याचा स्कीम कोड आहे 481. याचं नाव आहे गुडविल ब्रिझा. याचं लोकेशन आहे धानोरी. लोकेशन बद्दल इन डिटेल आपण बघूयात पुढे. इथे टोटल फ्लॅट्स आहेत 32. यांचा कार्पेट एरिया आहे 44.46 स्क्वेअर मीटर टू 51.14 स्क्वेअर मीटर. अगेन एक कन्फ्युजन किंवा एक अँबिग्युटी या केसमध्ये आहे, कारण की मी जेव्हा साईटला व्हिजिट दिली तेव्हा ते बोलतायत की म्हाडाचे फ्लॅट्स हे फेज 2 मध्ये असतील. पण म्हाडाच्या बुकलेटमध्ये त्यांनी मेन्शन केले की फेज 1. आणि फेज 1चं मी त्यांच्याबद्दल चौकशी केली. ते बोलले की फेज 1चे सर्व सोल्ड आउट आहेत. त्याच्यामुळे तिथे फ्लॅट्स कुठले नाहीयेत. त्यामुळे जे काही फ्लॅट्स असतील ते फेज 2 मध्येच असतील. आणि तर कार्पेट एरिया सुद्धा व्हॅरी करतो. फेज 1 मध्ये वेगळा होता आणि फेज 2 मध्ये थोडाफार वेगळा आहे कार्पेट एरिया. जास्त डिफरन्स नाही, पण थोडाफार डिफरन्स आहे. तसेच कॉस्ट त्यांनी ठरवलेली आहे 19.6, म्हणजे जवळपास 20 ते 24 लाखापर्यंत कॉस्ट ठरवलेली आहे. तर ही म्हाडाची कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल 2 ते 3 लाख ॲड होतील. आणि ही कॉस्ट दोन्ही फ्लॅटसाठी आहे. आय मीन इथे जे काही 32 फ्लॅट्स आहेत ते 1 बीएचके आणि 2 बीएचके हे दोन्ही टाईपचे आहेत. त्याच्यामुळे 1 बीएचकेची कॉस्टिंग मोस्टली 20 लाखापर्यंत आणि 2 बीएचकेची कॉस्टिंग जवळपास 24 लाखापर्यंत असेल. याचं पोझिशन त्यांनी सांगितलेलं डिसेंबर 2023. आणि हे म्हाडाचे जे फ्लॅट्स असतील ते कॉमन फ्लॅट्स असतील, म्हणजे असे म्हाडासाठी सेपरेट बिल्डिंग ॲज सच नाहीये. त्यांचे जे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे त्यामध्ये जे अंडर कन्स्ट्रक्शन त्यामध्येच म्हाडाचे फ्लॅट सुद्धा असतील. फेज 1 मध्ये ए, बी, सी अशा 3 बिल्डिंग्स आहेत आणि फेज 2 मध्ये डी, ई, एफ, जी, एच अशा 5 बिल्डिंग्स आहेत. आणि फेज 1 ऑलरेडी सोल्ड आउट आहे. तर तिथे फ्लॅट्स आणि तिथे लोकं राहतात सुद्धा. तर तिथे म्हाडाचे फ्लॅट्स नसतील. तर डी, ई, एफ, जी, एच हे जे अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट्स आहेत तिथे म्हाडाचे फ्लॅट्स असतील. तर त्याबद्दल आपण इन डिटेल बघूयात. त्यानंतर कनेक्टिव्हिटी बद्दल अ, हा कनेक्टिव्हिटी बद्दल आपण Google मॅप्स थ्रू बघूयात. तुम्हाला थोडाफार अंदाजासाठी त्यांच्या साईटवरती असा कनेक्टिव्हिटी मॅप दिलेला, तर ते तुम्ही बघू शकता. एक्झाम धानोरीमध्ये आहे. लोहगावपासून जवळच आहे. इथनं की डिस्टन्सेस कुठले-कुठले जवळपास त्या प्रोजेक्टला लागूनच डाव्या साईडला स्पोर्ट्स अरेना आहे. तिथे स्पोर्ट्स वगैरे खेळण्याची सुविधा आहे. ऑफकोर्स पेडमध्ये आहे, बट तिथे जवळच आहेत. त्यानंतर डी-वाय पाटील कॉलेज नॉलेज सिटी जवळपास 1 किलोमीटर वरती आहे. एअरपोर्ट 2.5 किलोमीटर लोहगाव जवळच आहे. त्याच्यामुळे एअरपोर्ट सुद्धा तुम्हाला जवळच आहे. इथे बघू शकता एअरपोर्ट. तर इथनं तुम्हाला जवळच एअरपोर्ट लागेल. 2.5 किलोमीटर वरती आहे. त्यानंतर केंद्रीय विद्यालय 2.5 किलोमीटर वरती. त्यानंतर कॉलेजेस 4 टू 5 किलोमीटर वरती. एन-आय-टी पार्क जवळपास 6 किलोमीटर वरती. फिनिक्स जवळपास 5.5-6 किलोमीटर वरती फिनिक्स सुद्धा लागेल. कल्याणी नगर जवळच आहे. एन-आय-टी पार्क 10 किलोमीटर वरती आहे. कॉमर्स झोन आय-टी पार्क 6 किलोमीटर वरती आहे. त्यानंतर कोरेगाव पार्क 8 किलोमीटर वरती. आळंदी 14 किलोमीटर. पुणे स्टेशन जवळपास 9.5-10 किलोमीटर. आणि मेन सिटी एम-जी रोड तुम्हाला 11 किलोमीटर वरती पडेल. चाकण एम-आय-डी-सीला जर काम कोणी करत असेल तर 20 किलोमीटर वरती चाकण एम-आय-डी-सी लागेल. गुगल मॅप्स वरती बघूयात. हा धानोरीचा रस्ता आहे जो की लोहगावला जातो. धानोरीच्या रोडने रोहगाव साईडने जर तुम्ही आले तर धानोरीच्या रोडने पुढे आल्यानंतर तुम्हाला पोरवळसाठी एक रस्ता लागेल. तिथून राईट मारला पोरवळसाठी रस्त्याने तर समोर तुम्हाला ऑर्चिड हॉस्पिटल लागेल. ऑर्चिड हॉस्पिटलच्या जस्ट अपोजिट साईडला लेफ्ट साईडला तुम्हाला एक आतमध्ये रस्ता जाईल. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आतमध्ये एकदम सर्वात शेवटी इथे सर्व रेसिडेन्शियल सोसायटीज आहेत आणि त्या सोसायटीच्या सर्वात शेवटी तुम्हाला गुडविल प्लाझाची सोसायटी लागेल आणि त्याच्या बाजूला जो स्पोर्ट्स अरेना तुम्हाला म्हटलेला तो स्पोर्ट्स अरेना लागेल. आणि सॅटेलाइट व्ह्यू बघूयात त्या साईटचा.
हे बघता तुम्ही. ही जी बिल्डिंग्स आहेत, हे ऑलरेडी हा थोडासा जुना आहे त्याच्यामुळे तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन दिसतंय. तर हे ए-बी-सी बिल्डिंग्स आहेत, जे की फेज 1 मधल्या होत्या, ज्यांचं की ऑलरेडी पोझिशन सुद्धा झालेले लोकं राहतात सुद्धा आणि त्याच्या बाजूला जे दिसतंय तुम्हाला डी-ई-एफ-जी-एच अशा 5 बिल्डिंग्स या साइडला असतील. तर त्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असतील आणि त्याच्यासाठी एंट्री इथनं आहे तुम्हाला. दोन्ही फेजसाठी एंट्री इथनं या साइडने आहे आणि हा रोड परोळ रस्त्यासाठी जातो समोर. जवळपास बघू शकता. त्यानंतर याच्या बाजूलाच नाही त्याच्या जवळपास तुम्हाला पनामा पार्क जी माडा लॉटरी मधली अजून एक स्कीम आहे पनामा पार्क. ते त्याचं लोकेशन सुद्धा जवळच आहे. हे तुम्ही बघू शकता दोन यू. तर हे पनामा पार्कचे 2 यू आहेत. तर त्याबद्दल आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येतो. हे बघितलं तुम्ही कनेक्टिव्हिटी बद्दल, मास्टर प्लॅन बद्दल जसं तुम्हाला Google मॅप्स वरती दाखवलं ए-बी-सी हे ऑलरेडी त्यांचं पोझिशन झालेलं लोकं राहत आहेत आणि हे अम्युनिटीजचा एरिया आहे इथे. सध्या तिथे क्लब हाऊस सॉरी सध्या तिथे सेल्स ऑफिस आहे आणि तिथेच तुम्हाला अम्युनिटीज चा प्रोव्हिजन केलेलं आहे. त्यानंतर डी-ई-एफ-जी-एच ह्या 5 बिल्डिंग्स आहेत. जिथे की म्हाडाचे फ्लॅट्स असतील. आणि तुम्हाला सांगितलं की इथे 1 आणि 2 बीएचके असतील. तर 1 बीएचके मोस्टली जे आहेत ते रेफ्युजी एरियावरती म्हणजे 8 आणि 12 फ्लोअर हे रेफ्युजी एरिया आहेत. तर तिथे त्यांनी 2 बीएचकेला 1 बीएचके कन्व्हर्ट करून छोटासा एरिया रेफ्युजीसाठी ठेवलेला आहे. तर तेवढेच 1 बीएचके असतील. बाकी सर्व 2 बीएचके फ्लॅट्स असतील. आणि हे सर्व 1 बीएचके बिल्डर विकत नाहीये. म्हणजे ते स्पेसिफिकली म्हाडासाठी त्यांनी रिझर्व्ह ठेवलेले आहेत. तर सर्व 1 बीएचके 5 बिल्डिंग मधले प्रत्येक बिल्डिंगचे 2-2 म्हणजे जवळपास 10 1 बीएचके असतील आणि बाकीचे जे काही रिमेनिंग आहेत 32 पैकी 10 गेले 22 फ्लॅट्स तुम्हाला 2 बीएचके असतील. त्यानंतर हा फ्लोर प्लॅन एक्झॅक्टली आपल्याला माहित नाहीये आणि तिथे मी साइटला व्हिजिट केली तेव्हा त्यांनी सुद्धा एकदम क्लिअर आयडिया नाही दिली की कुठले फ्लॅट्स असतील. तर 1 बीएचके तरी आपण कन्सिडर करूच शकतो कारण की ते विकत नाहीयेत. आणि 2 बीएचके एक्झॅक्टली कुठले असतील ते त्याबद्दल अजून क्लॅरिटी नाहीये. त्याच्यामुळे एका विंगचा मी जस्ट सॅम्पल फ्लोर प्लॅन तुम्हाला दाखवतो, की एका फ्लोरवरती जवळपास प्रत्येक बिल्डिंगमध्ये सेम कंडिशन आहे. प्रत्येक फ्लोरवरती जवळपास 4 फ्लॅट्स असतील. 1, 2, 3, 4 आणि हे सर्व मोस्टली 2 बीएचके असतील. अनलेस 8th आणि 12th फ्लोरवरती 1-1 1 बीएचके असेल. आणि त्यासोबतच 2 लिफ्ट्स आणि 2 तुम्हाला स्टेअरकेस लागतील. इथे बघू शकता तुम्ही हा जो मास्टर बेडरूम वाला एरिया आहे तो मे बी त्यांनी कन्व्हर्ट केला रेफ्युजीसाठी आणि त्याला बाकीच्या फ्लॅटला त्यांनी 1 बीएचके कन्व्हर्ट केलं. तर फ्लोर प्लॅन बद्दल अजून इन डिटेल बघूयात. हा 1 बीएचकेचा फ्लोर प्लॅन इथे पण बघू शकतो. हा 1 बीएचकेचा फ्लोर प्लॅन. तर इथे रेफ्रिजरेटरच्या आणि लिफ्टच्या बाजूलाच 1 बीएचके आहे. तर तिथनं एंट्री केल्या तुम्हाला डायनिंग एरिया लागेल. 12 बाय 7 चा डायनिंग एरिया आणि त्याला लागूनच तुम्हाला किचन एरिया लागेल 8 बाय 8 चा किचन एरिया. हा एल शेपचा किचन एरिया आहे आणि त्याला लागूनच तुम्हाला ड्राय बाल्कनी सुद्धा लागेल. त्यानंतर डायनिंग मधून समोर गेले की तुम्हाला लिव्हिंग एरिया लागेल, जो की 10 बाय 13 चा आहे. तर चांगला स्पेशियस वाटतो तुम्हाला. डायनिंग आणि लिव्हिंग सेपरेट दिलेलं आहे आणि स्पेशियस आहे. त्यानंतर इथे लिव्हिंगला अटॅच तुम्हाला टॉयलेट बाथरूम भेटेल, जे की कॉमन टॉयलेट बाथरूम असेल. 1 बीएचकेला सुद्धा 2 टॉयलेट बाथरूम दिलेले आहेत. 2 बीएचकेला सुद्धा 2 आहेत. जे की 4 बाय 7 चा आहे. त्यानंतर मास्टर बेडरूम जी काही एकच बेडरूम आहे. 10 बाय 11 ची जवळपास मास्टर बेडरूम आहे आणि त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आणि त्याला अटॅच बाल्कनी सुद्धा आहे. तर हे बाल्कनी अल्टरनेट आहे. काही फ्लॅट्सला लिव्हिंग रूमला आहे, काही फ्लॅट्सला मास्टर बेडरूमला बाल्कनी आहे. 1 बीएचकेचा हा 2 बीएचकेचा फ्लोर प्लॅन बघूयात अगेन. एंट्री केल्या तुम्हाला लिव्हिंग अँड डायनिंग इथे तुम्हाला असं सेपरेट प्रोव्हिजन नाही. तो रेफ्युजी एरिया म्हणून तिथे मे बी सेपरेटली त्यांना करता आलं. इथे सेपरेट नाही. 10 बाय 14 तुम्हाला लिव्हिंग आणि डायनिंग भेटेल. त्याच्या बाजूला सेम किचन 8 बाय 8 किचन आणि ड्राय बाल्कनी आणि इथे तुम्हाला टेरेस बघू शकता. टेरेस 2 बीएचकेला अटॅच आहे लिव्हिंग आणि डायनिंग एरियाला. त्याच्यानंतर त्याच्या समोर गेल्यानंतर तुम्हाला टॉयलेट जी कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ती लागेल आणि त्याच्या अपोझिट साइडला तुम्हाला छोटीशी बेडरूम लागेल, जी की 8 बाय 10 ची आहे. फारच छोटी आहे. त्यानंतर समोर गेल्यानंतर बेडरूम ही ही पण 10 बाय 11 ची बेडरूम आहे आणि त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि या बेडरूमला सुद्धा बाल्कनी आहे. तर 2 टेरेस तुम्हाला भेटता येईल. एक लिव्हिंगला आणि एक मास्टर बेडरूमला, जे की 1 बीएचके फ्लॅटला तुम्हाला फक्त मास्टर बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे. लिव्हिंगला नाहीये. त्यानंतर वॉक थ्रू व्हिडिओ बघूयात.
यावरून तुम्हाला कन्स्ट्रक्शन स्टेटस बघू शकता तुम्ही. ए-बी-सी बिल्डिंग जे लेफ्ट साइडला दिसते ते ए-बी-सी बिल्डिंग्स आहेत, ज्यांचे की ऑलरेडी पोझिशन झालेले आहे, रेडी आहेत. आणि डाव्या साइडला जे दिसते तुम्हाला ते डी-ई-एफ-जी-एच, ही एच बिल्डिंग सर्वात शेवटी. हे बघू शकता कन्स्ट्रक्शन स्टेटस. बिल्डिंग उभी आहे. डी-ई-एफ तरी बिल्डिंग जी पर्यंत उभी आहेत आणि एचचं काम चालू आहे. हे मेन गेट त्यांचं असेल. आणि ही एच बिल्डिंग. हे लेफ्ट साइडला तुम्ही तिकडे स्पोर्ट्स अरेना आहे आणि राईट साइडला तुम्हाला तो पोरवळ रस्ता लागेल. हे पूर्ण सोसायटीज आहेत आणि राईट साइडला सुद्धा झाडी आहे, तर हा रस्ता चांगला आहे. कंडिशन चांगली नाही आणि इथून बघा तुम्ही एक ऍडव्हान्टेज तुम्हाला भेटेल की विमानं बघायला भेटतील. हा एक साईडचा ओव्हरव्ह्यू. तिथे त्यांनी एक सॅम्पल फ्लॅट बनवलेला आहे. तर त्या सॅम्पल फ्लॅटचा पण एक व्हिडिओ मी बनवलाय, तो तुमच्यासोबत शेअर करतो. हा त्यांनी बनवलेला सॅम्पल फ्लॅट 2 BHK आहे. एंट्री गेल्या गेल्या हॉल हॉल बघू शकता. चांगला प्रशस्त हॉल आहे. आणि हॉलच्या इथे डायनिंग एरिया आहे आणि राईट साइडला तुम्हाला किचन भेटेल, एल शेप प्लॅटफॉर्मचं किचन. आणि किचनला अटॅचच ड्राय बाल्कनी सुद्धा आहे. छोटीशी आहे बट सफिशियंट आहे. हे काही तुम्ही फर्निचर वगैरे बघताय हे काहीच नसणार आहे. सॅम्पल फ्लॅट एकदम कोरं असणार आहे. त्याच्यामध्ये फक्त प्रोव्हिजन्स असतील लाइटिंगचे. हे बाल्कनी हॉलला अटॅच बाल्कनी जी आहे ती बाल्कनी. हे फक्त त्यांनी सॅम्पल दाखवले की कशा प्रकारे तुम्ही अरेंजमेंट करू शकता 2 BHK मध्ये. इथे बेसिनसाठी जागा दिलेली आहे आणि ही बेसिनची जागा, ही कॉमन टॉयलेट बाथरूम सर्व वेस्टर्न आहे. आणि टाइल्स वगैरे हे त्यांचे जे ऍक्च्युअल फ्लॅट्स आहेत त्यांच्यासाठी असे असतील. माडासाठी मोस्ट प्रोबब्ली ते चेंज पण करू शकतात. आणि ही मास्टर बेडरूम बघू शकता तुम्ही. 10 बाय 11 ची जवळपास मास्टर बेडरूम आहे. आणि या बेडरूमला सुद्धा ही त्या मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम. आणि या बेडरूमला सुद्धा जसं की हॉलला अटॅच बाल्कनी, या बेडरूमला सुद्धा अटॅच बाल्कनी आहे, टेरेस आहे. अगेन हे जे काही फर्निचर वगैरे हे काहीच नसणार आहे. सॅम्पल कोरा फ्लॅट तुम्हाला भेटेल. त्यानंतर बाजूलाच तुम्हाला चिल्ड्रन्स बेडरूम भेटेल. विंडोज फार मोठ्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे लाईट वगैरे प्रॉपरली येईल आणि व्हेंटिलेशनसाठी सुद्धा तुम्हाला चांगली विंडो ओपन केली तर हवा सुद्धा खेळती राहील. विंडोज मोठ्या मोठ्या विंडोज दिलेल्या तुम्ही बघू शकता. वॉक थ्रू व्हिडिओ नंतर तुम्हाला एक कल्पना आयडिया आलीच असेल की कशा टाईपचा फ्लॅट आहे आणि सध्याचं कन्स्ट्रक्शन स्टेटस कसं आहे आणि लोकेशन सुद्धा कसं आहे. त्यानंतर मार्केट रेट बद्दल बोलूयात. मार्केट रेट 2 BHKचा फ्लॅटचा, कारण की ते मोस्टली 2 BHK विकताय, तर 2 BHKचा रेट अराउंड 50 टू 60 लॅक्स पर्यंत जातो आणि 1 BHK त्यावरून आपण अप्रॉक्सिमेट अंदाज करू शकतो की 45 पर्यंत त्यांनी मेन्शन केलेलं आहे. कारण की 1 आणि 2 BHK मध्ये जे काही एरियाचा डिफरन्स आहे तो फार जास्त नाहीये. थोडाफार डिफरन्स ऑफकोर्स असेलच, आहे तो, बट फार जास्त असा नाहीये. त्याच्यामुळे रेटमध्ये सुद्धा जास्त डिफरन्स नाही. तर 1 BHK साठी आपण 40 लॅक्स आणि 2 BHK साठी 50 लाख एक सेफर साईड पकडून चालू शकतो. जे की म्हाडा थ्रू आपल्याला ते 19 ते 24 लाखापर्यंत भेटतायत. त्यानंतर ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस. ॲडव्हांटेजेस बद्दल बोलायचं झालं तर ही जी स्कीम आहे, हे जे म्हाडाचे फ्लॅट्स असतील ते त्यांच्या जे प्रायव्हेट बिल्डर प्रायव्हेटली जो विकतो त्या पैकीच एखादा फ्लॅट्स आपल्याला असेल. त्याच्यामुळे असं डिफरन्शिएशन आपल्याला नाही करता येणार की हा म्हाडाचा फ्लॅट आहे, हा
प्रायव्हेट बिल्डरनी प्रायव्हेटली विकलेला आहे. तर तो एक एडव्हांटेज असेल, की आपल्याला तुम्हाला असं फील नाही होणार, की मी म्हाडाच्या फ्लॅटमध्ये राहतोय. तुम्हाला असं अशी जाणीव नाही होणार. कारण की बरेच इथे तुम्ही बघितलंय, की सेपरेट बिल्डिंग बांधतात, सेपरेट एंट्री एक्झिट त्यांचा सोसायटीसोबत काही संबंध नाही. तर इथे तुम्ही तुमच्या सोसायटीमध्येच असेल तो फ्लॅट. त्याच्यामुळे तुम्ही सोसायटीच्या अम्युनिटीज वगैरे सर्व गोष्टी यूज करता येतील. ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्हाला ॲडिशनल गोष्टी पेमेंट करावी लागेल. मंथली मेंटेनन्स भरावा लागेल जास्त. जो की तुम्हाला इंडिपेंडंट असेल तर तुम्हाला अम्युनिटीज नसतील, बट ते मेंटेनन्स कमी होईल. तर अगेन इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन ज्यांना जे फिजिबल असतं ते. आणि त्याचा डिसएडव्हांटेज अगेन की तुम्हाला मेंटेनन्स जास्त भरावं लागेल आणि प्लस जे काही सोसायटी फॉर्मेशन चार्जेस किंवा मग इनिशियली बिल्डर जो चार्जेस घेतो सोसायटीसाठी, ते चार्जेस तुम्हाला जास्त भरावे लागतील. जिथे की 2 ते 3 लाखामध्ये ॲडिशनल चार्जेस लागतील, इथे ॲडिशनल 1,000,000 अजून लागू शकतात. तर तो एक डिसएडव्हांटेज. त्यानंतर लोकेशन काही लोकांना मे बी प्रिफर्ड नसेल धानोरी कारण की मेन सिटीपासून लांब आहे आणि एरिया सुद्धा एवढा जास्त डेव्हलप नाही. जे 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 की बाकीचे काही आपण जे लोकेशन्स बघितले ते फार डेव्हलप्ड एरियाज आहेत त्याप्रमाणे. तर तुम्ही इट्स अगेन पर्सनल डिसिजन बाय करायचं की नाही. पण माझं वर्डिक्ट माझ्या मनाने तुम्ही जर हा एरिया तुम्हाला चालत असेल तर आणि तुम्हाला कम्फर्टेबल असेल हा एरिया तर तुम्ही डेफिनेटली हा बाय करू शकता. अ, हाच जर फक्त हे सर्व चांगलं आहे बिल्डरची आय मीन जी कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल आपण काही बोलू नाही शकत. बट जे काही जे काही आपण डिटेल्स बघितले त्याप्रमाणे तरी हा एकदम चांगला प्रोजेक्ट वाटतो. हेच जर काही लोकांना हे जर सेम दुसऱ्या एखाद्या चांगल्या लोकेशनला असतं तर ऑफकोर्स याच्यासाठी डिमांड फार वाढली असती. बट तुम्हाला हे लोकेशन जर कम्फर्टेबल असेल तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता. त्यानंतर तिथे मी काही फोटोज काढलेत. ते फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करतो. तोपर्यंत तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा.